नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आपल्याला आता आपला सामान्य विज्ञानाचा तास सुरू होतो आहे. तर शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन राज्यव्यापी शिक्षण कार्यक्रमामध्ये मी श्वेता सुनील जोगळेकर, शिवडी वडाळा इस्टेट मराठी शाळा तुमचं सगळ्यांचं आजच्या या तासाला स्वागत करते आहे. मुलांनो, काल आणि मागच्या तासाला आपण नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म हा पाठ आपण पाहतो आहे. त्याचा थोडासा भाग आता राहिलेला आहे, तो आज आपण घेणार आहोत. तर आपण लगेच सुरुवात करूया आपल्या तासाला. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. आपल्या पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय आपण मागच्या दोन्ही याच्यामध्ये बघितलेलं आहे. परत आपण आज त्याची रिव्हिजन करणार आहोत. सांगा बरं, कोण सांगेल का मला? आता 2 वेळा आपण या एकेकाने बोलायचं, एकेकाने बोलला जरा. निसर्गाकडून मिळालेले संसाधन म्हणजे नैसर्गिक संसाधने. बरोबर. निसर्गाकडून मिळालेल्या ज्या गोष्टींचा आपल्याला रोजच्या जीवनासाठी उपयोग होतो त्याला नैसर्गिक संसाधन असं म्हणतात. परत एकदा बघा, सजीवांना नैसर्गिक जीवन जगत असताना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे हे घटक म्हणजे संसाधने. संसाधनांची व्याख्या काय आहे की मूलभूत गरजा भागवणारे घटक. आणि मग हे घटक कुठून मिळतात आपल्याला? तर निसर्गातूनच. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्वपूर्ण आहेत. आणि हे घटक आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात, म्हणून त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो. परत आपण बघूया नैसर्गिक संसाधने कोणती. पहिलं आहे हवा, दुसरा आहे पाणी, जमीन. जमीन. शाबास. हवा, पाणी आणि जमीन. हवा, पाणी, जमीन. बरोबर. आता यापैकी आपण हवेचे गुणधर्म आणि पाण्याचे गुणधर्म हे 2 भाग आपण या 2 गोष्टींची आपण माहिती करून घेतलेली आहे. या 2 संसाधनांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आज आपण राहिलेलं शेवटचं जे आहे संसाधन, नैसर्गिक संसाधन म्हणजे जमीन, याची माहिती आपण करून घेणार आहोत. जमिनीचे गुणधर्म, जमिनीचे उपयोग याबद्दलची आपण माहिती करून घेऊया. मागच्या वर्षी बघा, मागच्या वर्षी सुद्धा आपण या बाबतीत शिकलेलो आहोत थोडंफार. मृदा म्हणजे काय वगैरे ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. तर काय काय शिकलो आपण मागच्या वर्षी? मृदा म्हणजे काय, त्यानंतर मृदा कशी तयार होते आणि मृदेतील विविध घटक कोणते, या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. आता कोणी सांगेल का मला, कोणाला आठवतंय का की मृदेचा छोटासा थर तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? कोणाला आठवतंय? हजारो वर्ष लागतात. एकदम बरोबर. किती सेंटीमीटर जाडीचा थर होण्यासाठी हजारो वर्ष लागतात? आठवतंय कोणाला? 1 सेंटीमीटर. बरं, ठीक आहे. बघूया आपण, पुढे बघूया आपण या गोष्टींची सगळी माहिती घेणार आहोत. तर गेल्या वर्षी आपण थोडस याच्यामधलं शिकलेलो आहोत. तर आज आपल्याला त्याच्या पुढचा भाग शिकायचा आहे. बघा, आता जमिनीचा सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या
कुजण्याने तयार होतो. वनस्पती आणि प्राणी हे जे असतात, कीटक असतात, हे कुजतात जमिनीमध्ये. तर याला कुथित मृदा असे म्हणतात. तर मृदा म्हणजे काय हे आपण बघतो आहोत. तर ही जमीन जी असते ती वाळू, मोठे दगड, बारीक खडे या गोष्टींनी याच्यानी सगळे बनलेली असते. हे थर आहेत सगळे जमिनीमध्ये. तर आणि प्राणी, वनस्पती वगैरे जे असतात ते तिथे पडल्यानंतर कुजतात आणि ते सुद्धा जमिनीमध्ये मिसळतात. तर त्यामुळे काय होतं, या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या, कीटकांच्या कुजण्यामुळे काय होतं, ह्या जमिनीवरती हे मातीचे थर निर्माण होतात आणि या मातीच्या थरांना मृदा असं म्हणतात. बघा इथे दिसतायत तुम्हाला थर, इथे मोठे दगड आहेत, मग हो वरती टीचर. थोडे छोटे आहेत, वरती हो अजून टीचर. छोटे आहेत, मग हो बारीक टीचर. वाळू, इथे पानं वगैरे पडलेली आहेत, हो की नाही. तर हे जे जमिनीचे थर होतात, जमिनीचे मातीचे हे जे थर असतात त्याला मृदा असं म्हणतात. तर मृदा कशी तयार होते बघा. ऊन, वारा आणि पाऊस हे सतत चालू असतं. ऊन पडतं, वारा येतो, पाऊस पडतो. तर ही जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. उन्हामुळे, वाऱ्यामुळे, पावसामुळे काय होतं, मूळ जे खडक असतात त्यांचे तुकडे तुकडे होतात आणि याच्यामुळे याच्यापासून काय होतं, खडे, वाळू, माती अशा प्रकारचे घटक तयार होतात. मोठे जे दगड असतात, मोठे जे खडक असतात ते ऊन, वारा, पाऊस याच्या माऱ्यामुळे काय होतं, त्याचा छोट्या छोट्या दगडांमध्ये, छोट्या खडकांमध्ये रूपांतर होतं. छोटे दगड तयार होतात, मग आणखीन त्याचं झीज होऊन वाळू सारखी छोटे छोटे तयार होतं. तर असे घटक तयार होतात. तसेच त्यामध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक यासारखे घटक सुद्धा आढळतात. अशा प्रकारे मृदा निर्मितीची प्रक्रिया ही मंदपणे अखंड सुरू असते. मृदा निर्मिती म्हणजे मातीच्या निर्मितीची प्रक्रिया सतत सुरू असते आणि परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुद्धा हजारो वर्षे लागतात. बघा 2.5 सेंटीमीटर म्हणजे किती, आपल्याला पट्टीवर माहितीये 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतं, म्हणजे 2.5 सेंटीमीटर. मग 2.5 सेंटीमीटरचा एवढा छोटासा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागतो, तेव्हा ही परिपक्व मृदा तयार होते. तर ह्या मृदेमधले विविध घटक कोणते ते आपण बघणार आहोत. मृदेचे विविध घटक आहेत माती, गोटे, खडे हे आहेत अजैविक घटक. अजैविक म्हणजे याच्यामध्ये सजीवांचा काहीही समावेश नसतो. माती, गोटे, दगड, खडे हे आहेत अजैविक घटक. आणि इथे दिसतायत तुम्हाला कृमी, कीटक, सूक्ष्मजीव वगैरे हे जे आहेत हे जैविक घटक आहेत. जैविक म्हणजे हे सजीव जे आहेत ते कालांतराने कुजून मातीमध्ये मिसळतात. ते मेल्यानंतर काय होतं, मातीमध्ये गाडले जातात आणि मातीमध्ये मिसळून जातात. तर ही मृदा कशापासून बनलेली असते, तर हे अजैविक घटक आणि जैविक घटक यांच्या मिश्रणातून मृदा तयार होते. अजैविक घटक कोणते कोणते आपण बघितले, माती, दगड, गोटे, खडे, बारीक वाळू हे झाले अजैविक घटक. आणि जैविक घटकांमध्ये कृमी, कीटक, सूक्ष्मजीव, झाडांना पालापाचोळा वगैरे हे आहेत जैविक घटक. तर या जैविक आणि अजैविक घटकांपासून मृदा तयार होते. तर मृदेचे गुणधर्म या गोष्टी आता आपण खालील पाठात शिकणार आहोत. या गोष्टी मृदेचे गुणधर्म काय आहेत ते आपण बघणार आहोत. मृदेचा पोत, मृदेचे प्रकार, मृदेची रचना, मृदा रचनेचे महत्व, मृदेचे उपयोग, उपयुक्त मृदेचे काही प्रकार, मृदा परीक्षण कसं करतात आणि मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे, या एवढ्या सर्व गोष्टींचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मृदेचे गुणधर्म. रंग हा मृदेचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो.
तुम्हाला माहितीये, तुम्ही बघितलेलं आहे, मातीला सुद्धा वेगळे वेगळे रंग असतात. माहितीये तुम्हाला? लाल माती असते, काळी माती असते, असते की नाही? काळी माती असते, त्याच्यानंतर पांढरी पण माती असते, त्याला शाडूची माती म्हणतात. हो त्याच्यापासून टीचर. गणपती तयार करतात, मूर्ती तयार करतात, हो की नाही? तर रंग हा एक मृदेचा महत्वाचा गुणधर्म आहे. मग अशी लाल, काळी, पांढरी वगैरे अशी माती कशामुळे बरं होते? तर अनेक प्रक्रिया त्याच्यावर घडत असतात मातीवर, आणि या अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो. मृदेचे रंग जमिनीचे वर्गीकरण करण्याकरता उपयोगी पडतात. तसेच जमिनीचे अनेक गुणधर्म दाखवण्यात अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे मृदेच्या रंगावरून तिचा कस, सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता याबाबत स्पष्टता येते. मृदेच्या रंगावरून समजतं की ही माती किती प्रमाणात पाणी धरून ठेवेल, पाण्याचा निचरा कसा होईल, या मातीचा कस कसा आहे, ही माती किती प्रमाणात सुपीक आहे, या सर्व गोष्टी मृदेच्या रंगावरून सुद्धा आपल्याला वर्गीकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मृदेचा रंग तिच्या पोतावर तसेच जैव व रासायनिक घटकांवर अवलंबून असतो. मगाशी आपण म्हटलं की अनेक प्रक्रिया घडतात आणि त्यावरून मृदेचा रंग ठरतो. तर कशावरून ठरतो मृदेचा रंग? कशावर अवलंबून असतो? तर तिचा पोत कसा आहे. पोत म्हणजे बघा, पोत म्हणजे माहितीये तुम्हाला, हाताला आपल्याला त्याचा स्पर्श कसा जाणवतो, याला म्हणतात पोत. आपण जर एखादी वस्तू हातात घेतली तर आपल्याला बघा, काही वस्तू हाताला गुळगुळीत लागतात, काही वस्तू छान लोकर वगैरे हातात घेतली, कापूस हातात घेतला तर आपल्याला छान मऊ लागतो, हो की नाही? सँड पेपर वगैरे घेतला, तो खरखरीत कागद वगैरे असतो, तो कसा लागतो आपल्याला? खरखरीत लागतो. म्हणजे आपल्याला त्याचा स्पर्श कसा जाणवतो त्याला म्हणतात पोत. पोत या शब्दाचा अर्थ समजला सगळ्यांना? तर माती सुद्धा हातात घेतल्यानंतर गुळगुळीत लागते का खरखरीत लागते, खडबडीत लागते, याला म्हणतात पोत. तर हा मृदेचा रंग, तिचा पोत कसा आहे, तसेच त्याच्यामध्ये कोणते जैव आणि रासायनिक घटक मिसळले गेलेले आहेत, यावरती मृदेचा रंग ठरतो. बघा आता मृदेचे गुणधर्म बघा, वेगवेगळ्या रंगाची मृदा आहे. राखाडी रंग, ही आहे तांबूस रंगाची मृदा, ही आहे लाल माती, लाल रंगाची मृदा, आणि ही आहे काळ्या रंगाची मृदा. असे वेगवेगळे मृदेचे कसे काय असतात, रंग असतात. मृदेचे गुणधर्म बघा, आता काय दिसतंय चित्रामध्ये? बघितलंय कधी? हो टीचर. काय करतो आहे? मातीची भांडी बनवतायत, मातीची मडकी भांडी वगैरे. तयार करत आहेत, बरोबर. आता या गुणधर्माला म्हणतात आकार्यता. आकार्यता म्हणजे मृदेला हवा तसा आकार देता येतो. आकार्यता म्हणजे हवा तसा आकार देता येणे. मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता असे म्हणतात. मृदेच्या या गुणधर्मामुळेच आपल्याला मृदेपासून विविध प्रकारच्या वस्तू, विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात, आणि मग या वस्तू भाजून टणक सुद्धा करता येतात. बघा, आता कुंभार जेव्हा मडकी बनवतो तेव्हा ती मडकी बनवल्यानंतर तुम्हाला माहितीये ती तशीच्या तशी नाही वापरता येत. वाळवली आणि वापरायला घेतली असं होत नाही, ती मडकी भाजावी लागतात. तुम्हाला माहिती असते ही गोष्ट, माहितीये की नाही? तर ह्या मातीच्या वस्तू ज्या बनतात त्या भाजाव्या लागतात, भाजून त्या टणक होतात आणि मग आपल्याला वापरता येतात. तर मृदेला हवा तसा आकार देता येणे या गुणधर्माला म्हणतात आकार्यता. पुढचा गुणधर्म आहे, बघूया आपण, मृदेचा पोत. मृदेतील विविध आकारमानांच्या कणांच्या प्रमाणावरून मृदेचा पोत ठरतो. यावरून मृदेचे पुढील प्रकार पडतात. बघा, पहिला आहे प्रकार रेताड मृदा. त्याच्यामध्ये कण जे असतात ते मोठे मोठे असतात रेताड मृदेमध्ये. पोयटा मृदा, याच्यातले मातीचे कण जे असतात ते थोडेसे गुळगुळीत
असतात. आणि ही चिकण मृदा, चिकण माती आपण ज्याला म्हणतो, ती अतिशय मऊ आणि गुळगुळीत अशी असते. तर हे झाले मृदेचा पोत. म्हणजे आपल्या हाताला त्या मातीचा स्पर्श कसा जाणवतो यावरून मृदेचा पोत ठरतो. 3 प्रकार आपल्याला इथे दिसत आहेत: रेताड मृदा, पोयटा मृदा आणि चिकण मृदा. आता आपण बघणार आहोत मृदेचे प्रकार. रेताड मृदा कशी असते, तर या मृदेमध्ये वाळूचे म्हणजेच मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असते. यातून पाण्याचा जलद निचरा होतो. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड या खनिजाचे बनलेले असतात. या मृदेची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूपच कमी असते आणि या मृदेमध्ये पिकांचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकत नाही. बघा, तुम्ही रेती जर घेतली, वाळू, आणि वाळूमध्ये पाणी टाकलं तर ते पाणी वाळूमध्ये जिरत नाही, पाणी वाळूमध्ये मुरत नाही, ते लगेच खाली निघून येतं. बरोबर आहे की नाही? म्हणजेच त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अजिबात नसते. त्याचा पाण्याचा लगेच जलदपणे निचरा होतो. आणि याची अन्नद्रव्य सिलिकॉन डायऑक्साईड खनिजाचे हे वाळूचे कण बनलेले आहेत, त्यामुळे त्याची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता ही खूपच कमी असते आणि त्यामुळे या मातीमध्ये पिकांचं योग्य प्रकारे पोषण होऊ शकत नाही. त्यामुळे पिकांसाठी, चांगली पिकं येण्यासाठी रेताड मृदेचा उपयोग होऊ शकत नाही. पुढचा प्रकार आहे पोयटा मृदा. आपण बघितलं, पोयटा मृदेमध्ये त्याचा पोत रेताड मृदेपेक्षा चांगला असतो, मऊ असते. या कणांचा आकार मध्यम असतो. या मृदेत जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणजे पालापाचोळा, कीटक वगैरे हे जे कुजलेले घटक असतात ते या मृदेमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. आणि त्यामुळे काय होतं, त्या मातीची अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असेही म्हणतात. आणि या मृदेमध्ये पिकांचं पोषण योग्य प्रकारे होतं. बघा, गाळाची जमीन आपण म्हणतो, गाळाची सुपीक जमीन. गाळाची जमीन कशी असते? सुपीक असते. कारण काय, तर त्याच्यामध्ये जैव घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मिसळलेले असतात. आणि ही मृदा गाळाची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त असते. पाण्याचा निचरा लवकर होत नाही. पुढचा प्रकार आहे चिकण मृदा. मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक असते. ही चिकण मृदा जी असते ती एकदम छान अशी मऊ मऊ असते, एकदम मऊ असते. तर त्याच्यामध्ये काय असतं, मातीचे लहान लहान कण खूप जास्त प्रमाणात असतात. मातीचे कण खूप गुळगुळीत असतात आणि याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते. तर मृदेची रचना कशी असते आपण बघणार आहोत. बघा, हा पहिला प्रकार आहे स्तरीय रचना. स्तर म्हणजे भाग. इथे या चित्रात दिसतंय तुम्हाला, असे एकावर एक असे रचल्यासारखे भाग आहेत, दिसतायत तुम्हाला या चित्रामध्ये. इथे पण बघा, हा एक भाग दिसतोय, हा दुसरा भाग दिसतो आहे. आपल्याला असे वेगळे ओळखू येतात. तर याला म्हणतात स्तरीय रचना. पुढची आहे कणस्वरूप रचना. ही जी माती आहे ही अशा प्रकारच्या कणांपासून बनलेली असते. याला म्हणतात कणस्वरूप रचना. त्याच्यानंतर हे आहे स्तंभाकार रचना. आता तुम्ही डोंगर वगैरे बघितले ते बघा, अशा प्रकारची रचना असते. इथे दिसतंय तुम्हाला, हे बघा इथे दिसतंय, असं स्तंभासारखे दिसतायत बघा, असे उभे उभे दिसतायत तुम्हाला, दिसतायत ना? तर हे असे उभे स्तंभासारखे असतात, उभे उभे असतात, त्याच्यामुळे त्याला स्तंभ म्हणतात. उभ्या स्तंभाकार अशी रचना असते. आणि ही आहे ठोकळा स्वरूपाची रचना. हे असं कुठे दिसतं तुम्हाला? ठोकळा स्वरूपाची रचना कुठे दिसते? बघितलेलं आहे असं? शेतामध्ये बघितलंय कधी? शेतामध्ये बघितलंय? शेतामध्ये अशी ठोकळा स्वरूपाची रचना असते. तर हे झाले मृदेच्या रचनेचे पण प्रकार आपण बघितले. स्तरीय रचना, कणस्वरूप रचना, स्तंभाकार रचना आणि ठोकळा स्वरूपाची रचना.
रचनेचे महत्व. आता काय आहे महत्व? कुठच्याही प्रकारची जी रचना आहे त्याला नक्कीच काहीतरी त्याचा उपयोग आहे, त्यामुळे त्या प्रकारची रचना झालेली आहे. तर मृदेच्या रचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगल्या मृदा रचनेमुळे खालील प्रमाणे फायदे होतात. बघा, पहिला फायदा आहे मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. पाण्याचा निचरा चांगला होतो आणि वनस्पतींच्या मुळांची योग्य प्रकारे वाढ होते. मुळांची हवा जर खेळती राहिली तर मुळांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो, त्यातून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो आणि वनस्पतींच्या मुळांची योग्य प्रकारे वाढ होते. आता आपण बघणार आहोत मृदेचे उपयोग. काय काय उपयोग आहेत ते बघूया. वनस्पती संवर्धन. पहिला उपयोग आहे वनस्पतींची वाढ करणे. सगळ्या वनस्पती ज्या असतात त्या जमिनीमध्येच उगवतात आणि वाढतात. त्याच्यामुळे जमीन जर चांगल्या प्रकारची असेल, जमिनीचा कस जर चांगल्या प्रकारचा असेल तर वनस्पतींची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर वनस्पतींची वाढ करणे हा मृदेचा एक उपयोग आहे. जलसंधारण म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता. मृदा पाणी धरून ठेवते. बंधारे, तळी, तलाव यासारख्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा 12ही महिने उपयोग होतो. माती मध्ये काय होतं? पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. पावसाचं पाणी जे असतं ते जमिनीमध्ये मुरतं आणि ते धरून ठेवलं जातं. त्याच्यामुळे हे जे बंधारे आणि तळी असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला 12ही महिने पाणी मिळू शकतं. पण बघा आजकाल काय होत आहे, बघा आजकाल सगळीकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण चालू आहे. त्याच्यामुळे जमिनीमध्ये पावसाचं पाणी मुरतच नाही आणि मग काय होतं की सगळीकडे पाणी साठून राहतं. थोडासा जरी पाऊस पडला तरी सगळीकडे पूर येतात, अशी परिस्थिती निर्माण होते. तर तो वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊया. पण जमिनीमध्ये पाणी जर मुरलं तर त्याचा आपल्याला बंधारे, तळी यांच्या माध्यमातून 12ही महिने उपयोग होऊ शकतो. आकार्यता म्हणजे मृदेला हवा तसा आकार देता येतो. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. हे जे मृदेचे उपयोग आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सुद्धा आपल्याला मातीपासून बनवता येतात. मृदेचे प्रकार आपण बघणार आहोत. चिनी मृदा. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. चिनी मृदा म्हणजे चिनी माती. बघा अशा प्रकारची असते चिनी मृदा. हे बघा असे मोठे मोठे दगड फोडून हे जे खडकासारखे दिसत आहे ते बारीक करून अशा प्रकारची ती माती बनते. काय काय बनतात बघा. चिनी मातीपासून आपण घरामध्ये कब्बशा वगैरे वापरतो की नाही, या चिनी मातीपासून बनलेल्या असतात. लोणचं वगैरे ठेवण्याचे ज्या बरण्या असतात त्या चिनी मातीपासून बनलेल्या असतात. हे चिनी मातीचे हे उपयोग आहेत. पुढचा प्रकार आहे बघा चिनी मृदेचे. आपण बघूया की चिनी माती ही केओलिनाइट या प्रकारचे औद्योगिक खनिज आहे. हे चीन मध्ये सापडते म्हणून याला चिनी माती असं म्हणतात. या मातीला उष्णता दिल्यावर तिला बरोबर. तर कशापासून बनलेलं असतं? केओलिनाइट हे खनिज आहे, त्याच्यापासून ही माती बनलेली असते. ही माती चीनमध्ये सापडते आणि या मातीला उष्णता दिल्यानंतर तिला चकाकी आणि काठिण्य प्राप्त होते आणि म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी करतात. काचेच्या ज्या कप्पशा वगैरे असतात या चिनी मातीपासून बनलेल्या असतात आणि त्या छान दिसतात कारण त्याला उष्णता दिल्यावर काय होते? चकाकी येते. पुढचे आहे शाडूची मृदा. काय बनवतात शाडूच्या मातीपासून? गणपतीच्या मूर्ती, देवीच्या मूर्ती म्हणजे सगळ्या देवतांच्या मूर्ती वगैरे ज्या असतात त्या शाडूच्या मातीपासून बनवतात. पुढचा आहे टेराकोटा मृदा. मृदेचं नाव आहे टेराकोटा मृदा. याच्यापासून काय काय दिसतंय? मडकी असतात,
कुंड्या वगैरे असतात, आपण झाडं लावतो, त्या कुंड्या वगैरे या मातीपासून बनवतात. मग काय मगाशी सांगितलं मी तुम्हाला तसं या मातीचा गोळा तयार करून त्याला आकार देऊन, छान आकार देऊन ते पहिल्यांदा उन्हामध्ये वाळवून मग भट्टीमध्ये या वस्तू भाजतात आणि मग भाजल्यावरती काय होतात, या टणक होतात. या मृदेचं नाव आहे टेराकोटा मृदा. पुढची आहे मुलतानी मृदा. मुलतानी माती, याचा उपयोग माहिती आहे तुम्हाला? ऐकलेलं आहे नाव कधी? मुलतानी मृदा. मुलींनी ऐकलं असणार. बरोबर, चेहऱ्याला लावतात. फेशियल वगैरे करण्यासाठी, चेहऱ्यावरती काही डाग पडू नयेत, सुरकुत्या पडू नयेत, याच्यासाठी चेहऱ्यावरती या मातीचा लेप लावला जातो. याला म्हणतात मुलतानी मृदा. क्रीम बनवून येते मार्केटमध्ये. बरोबर. आता मृदा परीक्षण म्हणजे सॉइल टेस्टिंग. या मृदेचं परीक्षण की तपास, मृदेची तपासणी की माती कशा प्रकारची आहे याची तपासणी केली जाते. तर कशासाठी करतात ही? मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. या जमिनीमध्ये कोणते कोणते घटक आहेत, ते किती प्रमाणात आहेत हे लक्षात येतं. मृदेचा रंग, पोत, त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ह्या मृदा परीक्षणामध्ये तपासले जाते. मृदेमध्ये कोणत्या घटकांची उणीव आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील हे ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केले जाते. मातीचे नमुने तपासले जातात. याचा सुद्धा एक विशिष्ट अभ्यास असतो. मातीचे नमुने कसे तपासायचे, तर तो अभ्यास केलेले जे लोक असतात ते हे सगळं तपासतात आणि मग याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पिकं चांगली येऊ शकतील, या मातीमध्ये कोणत्या बाई तुमचा माईक म्यूट आहे. बघा, मृदा परीक्षण केल्यामुळे हा जो अभ्यास केलेली लोक असतात, मृदेचं परीक्षण कसं करायचं, मातीचे नमुने कसे तपासायचे, तर ते कसं ठरवतात, ते तपासून मृदेचा रंग, पोत, त्याच्यामध्ये कोणकोणते सेंद्रिय घटक आहेत हे तपासून याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पिकं चांगल्या पद्धतीने येऊ शकतील याचा अभ्यास करतात. आणि मग मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे का, मग ती दूर करण्यासाठी काय उपाय करता येतील हे सर्व ठरवण्यासाठी मृदा परीक्षण केलं जातं. बघा, मृदा परीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना 8 ते 10 दिवस मोकळ्या ठिकाणी सुकवावा लागतो. म्हणजे उन्हात न ठेवता तो सावलीत सुकवतात. मातीचा नमुना माती तयार घेतात आणि ती मोकळी अशी करून मोकळ्या ठिकाणी सावलीमध्ये सुकवतात. नंतर चाळणीने चाळून घ्यावी लागते. मातीचे गुणधर्म लक्षात येण्यासाठी पीएच म्हणजे सामू आणि विद्युत वाहकता या 2 परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. आणि विविध प्रयोगांच्या आधारे शेतातील मृदेची सुपीकता ठरवता येते. त्या शेतामध्ये या मृदेची सुपीकता किती आहे, कशी आहे, हे विविध प्रकारच्या प्रयोग करून ठरवलं जातं. डेन्मार्कचा शास्त्रज्ञ त्याने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच म्हणजे सामू ही संकल्पना मांडली. पीएच म्हणजे काय आहे हे या डेन्मार्कच्या शास्त्रज्ञाने सांगितलं, ही कल्पना मांडली. मातीचा सामू ठरवण्यासाठी पाणी व माती याचे 1:2 या प्रमाणात भाग करून त्यांचे विविध दर्शकांच्या साहाय्याने परीक्षण करतात. त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. बघा, हायड्रोजन आयन किती आहेत, हायड्रोजन आयनांची संहती किती आहे मातीमध्ये, यावर आधारित हा पीएच ठरवला जातो. ही संकल्पना डेन्मार्कच्या शास्त्रज्ञाने मांडली.
तर पाणी आणि माती यांचे एकाच दोन या प्रमाणात भाग करून त्याचे विविध दर्शकांच्या सहाय्याने परीक्षण करतात. जे दर्शक असतात म्हणजे इंडिकेटर ते टाकून विविध वेगवेगळे प्रयोग करून मृदेचे परीक्षण करून त्यानुसार मृदेचे 3 प्रकार आढळतात. आम्लयुक्त मृदा याचा पीएच 6.5 पेक्षा कमी असतो, म्हणजे 6.5 पेक्षा कमी असतो. उदासीन मृदा जी असते त्याचा सामू म्हणजे पीएच 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो आणि आम्लारी धर्मी मृदा असते त्याचा सामू हा 7.5 पेक्षा जास्त असतो. हा शोध कोणी लावलेला आहे, ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेनसन यांनी ही मांडलेली आहे. पीएच कसा ठरवतात तर त्यानुसार 3 प्रकार पडतात. आम्लयुक्त मृदा, उदासीन मृदा आणि आम्लारी धर्मी मृदा. तर मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? कारण काय काय आहेत बघा. मृदेचा सामू म्हणजे पीएच 6 पेक्षा जर कमी असला किंवा 8 पेक्षा जास्त असला तर मृदेची सुपीकता कमी होते. त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जर कमी असलं, म्हणजे सेंद्रिय पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये पाला पाचोळा, कुजलेल्या वनस्पती, त्याच्यानंतर कीटक, छोटे मोठे प्राणी यांचे अवशेष, हे जे कुजलेले पदार्थ असतात त्याला सेंद्रिय पदार्थ, हे जर कमी प्रमाणात असतील तर जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीतील पाण्याचा निचरा नीट झाला नाही, पाणी जर साचून राहिलं जमिनीमध्ये तर तरी सुद्धा काय होतात, ते त्या जमिनीमध्ये जी झाडं किंवा जी रोपं लावलेली असतात, जी ती काय होतात, पाणी साठून राहिल्यामुळे ती कुजतात मुळं. त्याच्यामुळे त्याच्यातल्या पाण्याचा जर निचरा नीट झाला नाही तरी सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. सतत एकाच प्रकारचं पीक घेतलं तर तरी सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणून बघा शेतकरी आलटून पालटून पिकं घेतात. आता या वर्षी एक पीक लावलं तर ते पीक काढून झाल्यावर दुसरं पीक लावतात, मग परत पहिलं लावलेलं असतं ते लावतात ते काढून झाल्यावर. अशा प्रकारे आलटून पालटून पीक घेतलं की सुपीकता वाढते. सतत एकाच प्रकारचं पीक जर घेत राहिलं तर मृदेची सुपीकता कमी होते. त्याच्यानंतर रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा जर अति प्रमाणात वापर केला, पिकांवरती जास्त प्रमाणात रासायनिक खत कीटकनाशक फवारणी केली, रासायनिक खतं घातली जास्त प्रमाणामध्ये तरी सुद्धा जमिनीची सुपीकता कमी होते. कशी होते बघा. रासायनिक खते अधिक प्रमाणात वापरल्यास जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणी योग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करावी लागते. उदाहरणार्थ गव्हाचे पीक काढल्यावर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके घ्यावी, त्यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून निघतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की गव्हाचं पीक काढल्यानंतर एक प्रकारचं पीक काढलं की ते कापून झाल्यावर दुसऱ्या प्रकारचं पीक लावतात, मग परत पहिलं असेल ते लावतात. म्हणजे अशी आलटापालट करून जर पिकं घेतली तर जमिनीची काय असते, सुपीकता टिकून राहते आणि कमी झालेला कस असतो तो भरून निघतो. 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात येते तुमच्या? मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करणे. या दिवशी काय केलं जातं तर मृदा संवर्धन, मृदा कशी टिकवून ठेवली जाईल, त्याचा कस कसा वाढेल, त्याची सुपीकता कशी कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हा जागतिक मृदा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे. आता बघा, झाडं लावल्यानंतर झाडांची जी मुळं असतात ती मातीला धरून ठेवतात, बरोबर आहे की नाही? तर मग झाडांची बेसुमार जर वृक्षतोड आपण केली, बेसुमार वृक्षतोड केली तर झाडांची मुळं जी मातीला धरून ठेवतात ती नाहीशी होतात. त्याच्यामुळे काय होतं, पाऊस आला वगैरे की पावसामध्ये पुरामध्ये सगळी मातीच्या माती वाहून जाते, डोंगरच्या डोंगर वाहून जातात. त्याच्यामुळे झाडं लावणं, मृदा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचं पहिलं एक काम काय आहे की वृक्षांची लागवड केली पाहिजे, वृक्षतोड टाळली पाहिजे.
आता आपला इथे हा पण पाठ, हा भाग आपला मृदेचा अभ्यास हा भाग आपला संपलेला आहे. तर तुम्ही मला आता या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. एकेकाने बोलायचं आहे, सगळ्यांनी एकदम बोलू नका. पहिलाच प्रश्न आहे, याचं उत्तर आता सगळ्यांना आलं पाहिजे. जागतिक मृदा दिन कोणत्या दिवशी असतो? सांग. 5 डिसेंबर. बरोबर, 5 डिसेंबर या दिवशी काय असतो? जागतिक मृदा दिन. मग त्याचा उद्देश काय असतो? कशासाठी होतो आपण हा जागतिक मृदा दिन? संवर्धनासाठी. कशासाठी? संवर्धनासाठी प्रयत्न करणे. बरोबर, मृदेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे. एकदम बरोबर. मृदा परीक्षणाचे शेतकऱ्यांना काय फायदे होतात? सांगा बरं, कोण सांगेल? समजावून दिलं ना मी, मृदा परीक्षण कशासाठी करायचं असतं आणि ते कोण करतं, काय फायदे होतात त्याचे शेतकऱ्यांना? टीचर, त्यांना चांगले पीक येते. त्याने कळते की कोणते पीक लावावे असं. मृदा परीक्षणाचे शेतकऱ्यांना काय फायदे होतात? उत्तर सांगितलं तुम्ही. तर आपल्याला कसं कळतं की या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक चांगलं येऊ शकेल, तिचा कस कसा आहे जमिनीचा, त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण किती आहे, हे सगळं मृदा परीक्षणावरून कळतं. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये कुठचं पीक घ्यावं आणि मृदा त्याच्यामधले जर घटकांची काही उणीव असेल, कमतरता असेल, तर त्याच्यासाठी काय उपाय करावेत हे सगळं शेतकऱ्यांना समजतं. त्याच्यामुळे मृदा परीक्षणाचे शेतकऱ्यांना फायदेच होतात. पुढे आहे, उपयुक्त मृदेचे 2 प्रकार सांगा. मृदा. अजून? चिनी मृदा एक झाला. अजून सांगा, कोणते कोणते प्रकार? प्रकार. मृदा. कोणती? मृदा. मृदेचा प्रकार. आणि टीचर ते चेहऱ्याला. चिनी मृदा. चिनी मृदा. अजून? अजून मातीची मडकी बनवतात त्या मृदेचं नाव काय आहे? लक्षात आहे? टीचर, दोरे. नाही, टेराकोटा. काय नाव आहे त्याचं? टेराकोटा मृदा. बरोबर. मग हे सगळे मृदेचे प्रकार उपयुक्तच आहेत. चिनी मृदा उपयुक्त आहे, टेराकोटा मृदा उपयुक्त आहे, मुलतानी मृदा उपयुक्त आहे. बरोबर आहे की नाही? हे सगळे प्रकार जे आहेत ते उपयुक्त मृदेचेच प्रकार आहेत. शाडूची मृदा ही सुद्धा उपयुक्त आहे, कारण त्याचा आपण मूर्ती वगैरे बनवण्यासाठी. मॅम, तुमचं माईक म्यूट आहे. टीचर, तुमचा माईक म्यूट आहे. पिके का घ्यावीत? कोण सांगेल? पिके घेतल्यामुळे जमीन सुपीकता वाढते. बरोबर, जमिनीचा कस टिकून राहतो. त्याच्यामुळे आलटून पालटून पिकं घ्यावीत. समजलं तुम्हाला? तर या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. पूर्ण आपला धडा झालेला आहे. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. सगळ्यांनी धडा छान वाचायचा आहे, 2-3 वेळा समजून घ्यायचा आहे आणि
धड्याखालचा जो स्वाध्याय दिलेला आहे तो सगळ्यांनी सोडवायचा आहे. त्यानंतर आपण पुढच्या तासाला पुढच्या धड्यासाठी आपण भेटूया. धन्यवाद.